ए बस झालं. ऐक, लक्ष दे इकडे. तुम्हाला याची ट्रिक माहिती आहे का? ते जाऊ दे मूर्ती, मी ये ना आल्यावर येणार ना. आज दिसतो का? मी काय म्हणतो ऐक ऐक सोड, जाऊ दे. बरं तिकडे उभं राहायला दिसेल का? पाय बरं सोड. ऐक लक्ष दे, लक्ष ऐकू. या सगळ्या प्रश्नामध्ये कॉमन गोष्ट आहे का माहिती काय? याचा युनिट डिजिटला म्हणजे मराठी भाषेत म्हणलं तर एकक स्थानी 5-5 आहे, बरोबर? हा थोडं समजून घ्या, शॉर्टकट काय समजून घ्या, ऐका. हे 2-3 स्क्वेअर तुमच्या पाठ आहेत ना. 5चा स्क्वेअर 15चा 225 इथपर्यंत तुमच्या पाठ आहे, इथपर्यंत पाठ आहे ना. ओके ऐका एक तुमच्या लक्षात आलं का? लक्ष दे ना. एकक स्थानी सगळीकडे काय 5, इकडे काय आलं 25 आलं का? मग 100% इथं पण काय येणार, इथं पण 25, इथं पण 25 येणार का नाही? एवढं कळलं. प्रश्न राहिलाय 6चा 2चा. प्रश्न राहिला 6चा आणि 2चा. असं समजा 5चा स्क्वेअर 25 झाला, इथं उरला किती? या 2ला कशानं मल्टिप्लाय केल्यावर 6 येते? 3 कसा घ्यायचा? तर 2च्या नंतर काय येते? 3 ते व्यतिरिक्त 6. मग 3च्या नंतर काय येते? 3 चौक. मग 4च्या नंतर काय येते? 4 पंचे 20 आणि 5चा वर्ग 25 जशाच्या तसा. कळलं का? या 5चा वर्ग काय येणार? 25. 5च्या नंतर 30. मग 5चा वर्ग 25. अरे तुम्ही जरा लक्ष द्या. ओके. सायन्स आता 42. 5चा वर्ग 25. 7 8 56. 5चा वर्ग 25. 8च्या नंतर काय असते? 9. 8 9 72. 5चा वर्ग 25. 9च्या नंतर 10. 9 10 90. 5चा वर्ग 25. 10च्या नंतर 11. 11चा बडा 10 लोक ना, 10चा बडा 11 लोक 110. 5चा वर्ग 25. हे गुणाकार तुम्हाला जमलं पाहिजे. 11च्या नंतर काय असते? 11 गुणिले 12 तुम्ही करून पहा 132. हे तुम्हाला माहित आहे? माहित होते का? माहित होते का? कोणाला माहित असेल, कोणाला माहित नसेल आता याच्या नंतरचा व्हिडिओ पहा. ओके, याच्यानंतर पहा आता.